मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी साचणारं पाणी, उघडे मेनोज आणि त्यानंतर सगळ्यात मोठा धोका जो असतो तो म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा। आणि मी सध्या आहे पूर्व द्रुतगती मार्गावर। खरं तर मुंबईमधला अतिशय महत्त्वाचा असलेला पूर्व द्रुतगती मार्ग, याच्यावर जर आपण बघितलं तर अगदी ठाण्यापासून घाटकोपरपर्यंत तुम्हाला ठिकठिकाणी खड्ड्यांचे असे मोठमोठे पॅचेस पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर एका ठिकाणी साधारणतः 20 ते 25 खड्डे जे आहेत ते या रस्त्यांवर दिसून येत आहेत। या ठिकाणी प्रशासनाने बघितलं तर एक छोटंसं बॅरिगेट या ठिकाणी आणून टाकलंय जेणेकरून इथे अपघात होऊ नये। मात्र किती तकलादू या ठिकाणी अशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी आपण बघितलं तर इथूनच बाजूला उन्नत मार्गाचं काम चालू आहे, जो नवीन फ्रीवे या ठिकाणी होणार आहे त्याची हे जोडणीचं काम या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यामुळे अर्ध्या रस्त्यापर्यंत तर बॅरिगेट्स लागलेले आहेत, उरलेल्या अर्ध्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला खड्डे पाहायला मिळतात। आणि त्याचा परिणाम आपण मागे पाहू शकतो की या सगळ्या खड्ड्यांमुळे, बाजूला उभ्या असलेल्या बॅरिगेट्समुळे, मध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती अगदी मागे भांडूप मुलुंडपर्यंत जाऊन पोहोचते। मात्र या खड्ड्यांवर उपाययोजना होताना पाहायला मिळत नाही आहेत। तर प्रवास नाही करत आम्ही अक्षरशः जीव काढून निघालेलो आहे। इथले जेवढे काही राजकीय नेते आहेत, मग तो भाजपचा असो काँग्रेसचा असो, यांना नंग करून मारायला पाहिजे। खास करून गडकरी साहेबांना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, समृद्धी मुंबईपर्यंत नेतात। मग समृद्धीला 200 रुपयाचा टोल द्यावा लागतो आम्हाला नाशिकवरून, आणि मग समृद्धीहून आल्यानंतर सगळं चोक करून टाकतात। इथं आल्यानंतर चोकअप आहे, रस्ते बंद आहे, खड्डे खोदलेले, काही म्हणजे गाडी चालवायची का हॉस्पिटलमध्ये जायचं याच्यानंतर कळत नाही आम्हाला काही। पूर्णच्या पूर्ण 100% रस्ते खराब आहेत। फक्त एक समृद्धीचा रस्ता, तर ज्यांनी टोल भरायचं नाही त्यांच्याकरता तर अक्षरशः म्हणजे इथून आलो, एक मुंबईचा प्रवास केला का एक तर ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावं किंवा मग फिजिओथेरपिस्टकडे जावं, अशी पोझिशन आहे। आणि हे सगळे राजकीय लोक एकमेकांच्या मिळी भगत करतात। आमच्यासारखे सामान्य माणसं, टॅक्स पेअर माणसं, यांना काही भेटत नाही। सध्या जो काही बेनिफिट आहे तो फक्त त्यांनी बेनिफिट म्हणजे वाटप सरकार करून ठेवलेले, आणि खाऊ गल्ली सरकार झालेली सगळी। किती त्रास होते वाहन चालवायला दादा? बारिश आने के बाद सस्पेंशन बदली करना पड़ा, शॉकअप में प्रॉब्लम आ रहे, खटखुट स्पीड मेंटेन करके नहीं जा रहा है। अब तो डर बैठ गया है, डर इसलिए बैठ गया है कि गाड़ी कहीं चलने जाए गटर में। क्या कहेंगे, मुंबई पे पूरे रास्तों पर इसी तरह से खड्डे दिख रहे हैं। नो वर्क, हाईवे तो पूरी तरह से नो इन स्पेशल मैनेजमेंट बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन। हमें बहुत उम्मीद था कि नए महापौर आएंगे, बीएमसी के कुछ करेंगे, लेकिन अभी तक ऐसा कुछ दिख नहीं रहा है। कल खैरानी रोड में भी एक मृत्यु हो गया, जान चली गई, सिर्फ सस्पेंशन। अभी जान जा सकते हैं लोग, जा ही रही है सर, जा ही रही है। वी आर नॉट सेफ एट ऑल। मोठ्या प्रमाणात नाराजी आहे ते वाहन चालक या ठिकाणी व्यक्त करतायत। एकीकडे रस्त्यांवर भरणारं पाणी असेल, दुसरीकडे अशा प्रकारे रस्त्यांवर पडलेले खड्डे असतील, यामुळे मुंबईकर प्रचंड हैराण आहे। अपघात होण्याची शक्यता आहे, वाहतूक कोंडी तर होते आहे। मात्र मुंबईच्या महानगरपालिकेचे रस्ते असो किंवा मग या ठिकाणी पूर्व द्रुतगती मार्गासारखा हा MMRDकडे असलेला रस्ता असो, ज्या ज्या प्रशासनाकडे अशा प्रकारचे रस्ते आहेत ठिकठिकाणी आपल्याला अशा प्रकारे खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। अगदी काही दिवसांच्या पावसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांची अशी अवस्था झालेली असताना प्रचंड नाराजी आहे ते मुंबईकर या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। प्रवास करणारे जे वाहन चालक आहेत ते व्यक्त करतायत। आणि त्यामुळे नेमकं आता प्रशासन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन असो, MMRDAचं प्रशासन असो किंवा रस्ते मुंबईमधले ज्या वेगवेगळ्या यंत्रणांकडे आहेत ते प्रशासन असो, याकडे कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।